नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027च्या तयारीला आता वेग लागला असून आज कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात विष्णुपंत आणि दिगंबर आखाड्यांच्या संत महंतांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीमध्ये साधुग्रामची व्यवस्था, आखाड्याच्या सुविधा, भाविकांसाठी सोयी, सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। बैठकीनंतर संत महंत आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रामकुंड परिसराची संयुक्त पाहणी केली। यावेळी सुरू असलेल्या विकास कामांचा, घाटांच्या स्थितीचा आणि कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला। या पाहणीत कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। संत आणि महंतांनी रामकुंड परिसरातील व्यवस्थेबाबत काही महत्त्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या। या सूचनांच्या आधारे भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले। तसेच कुंभमेळा 2027ची सर्व कामे वेळेत पूर्ण करून रामकुंडसह सर्व प्रमुख धार्मिक स्थळांवर आवश्यक सुविधा विकसित करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी अशोक वार्ता न्यूज लाईन मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।